हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता वाजलेले आहेत 11. माझ्या दोन्ही मुली शाळेत गेलेल्या आहेत. शौर्य सकाळीच गेलेली 8 वाजता आणि आदिती आत्ता 11 वाजता गेलेली आहे. आणि क्रिशाला झोक्यात टाकून झोपू घातलं मी आता म्हटलं. आणि रात्री तिने उलट्या वगैरे पण केल्या ना खूप, तिला म्हणजे बरंही नव्हतं. मग मस्त फ्रेश वगैरे केलं, तिला आंघोळ घातली आणि झोक्यात टाकले. आणि आता पोरींना पण डबा वगैरे दिलेला आहे तिला, त्यांना पण आता म्हणजे टिफिन वगैरे बांधून नाश्ता वगैरे सगळं. आता दोघी शाळेत गेल्या तर आता राहिलेले बाकीचे कामं आवरायचे. म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करावं माझं पोरी शाळेत गेल्यानंतरचं रुटीन. आणि क्रिशाला सांभाळून पण कामं करायचे. तर ती आता झोपलेली, जेवढे काम होईल तेवढे झोपले तोपर्यंत करून घेते, नंतर मग नंतर करते. आणि क्रिशाचे पप्पा पण गावाला गेलेले ना 2 दिवस झाले. मग त्यांचा पण डब्बा काय नव्हतं, तर म्हटलं चला व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायला पण वेळ भेटेल ना. आणि म्हणूनच मग म्हटलं व्हिडिओ शेअर करा, तर व्हिडिओ बनवते. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा. तर मग आता इकडं क्रिशा झोपलेली होती झोक्यामध्ये, मी तुम्हाला दाखवते. तिची टिकली पावडर मेकअप केला होता मस्त आणि सगळं असं रेडी केलं आणि मगच झोपवलं होतं. आज म्हटलं मग नंतर कामं वगैरे उरकून घेतले की ती उठली की लगेच आमच्या दीदीला आणायला जायला होईल ना. मग इकडं आता मस्त आपलं बेडशीट चेंज करून घेतलं होतं, स्वच्छ धुतलेलं टाकून घेतलं होतं. तसं 1-2 दिवसाला चेंज करावंच लागतं. लहान बाळ असलं की थोडं जास्तच काळजी घ्यावं लागते ना, इन्फेक्शन वगैरे व्हायला नको म्हणून भीती वाटते. आणि आता थंडीचे दिवस पण आहे, सर्दी वगैरे होऊ नको. आणि थोडंफार इकडं तिकडं ओलं होतंच बाळाचं, कितीही आपण हे डायपर वगैरे यूज करा, काहीही करा तरी. आणि मग इकडं मशीन पण आवरायला घेतली होती, कारण पुरी एवढ्या पसारा करतात ना त्या मशीनवर, म्हणजे जे येईल ते पसारा तिथंच ठेवतात ना. मग ते सगळं स्वच्छ करायला घेतलं होतं आज. त्यांचे बारीक बारीक पिना, क्लिपा, बेल्ट, रबर वगैरे असं सगळं ते इकडं तिकडं पाडलेलं असतं ना. मग एका बॉक्समध्ये सगळं भरून ठेवत असते ना मी. मग ते सगळं भरून ठेवलं होतं आणि मस्त म्हटलं आता हे मशीन पण स्वच्छ करून घ्यावं. आज ना बेडरूमपासूनच सफाई करायला लागले होते ना. सगळं साफ करून घेतलं, सगळं ते व्यवस्थित सगळं जागेवर ठेवलं होतं. जिथल्या तिथं किती आपण व्यवस्थित ठेवा, कसं लेकरं आहे शेवटी, लहान आहे म्हटल्यावर इकडं तिकडं करणार ते काय, डोक्याचं बेल्ट वगैरे असं इकडं तिकडं पाडतातच ते. आपण किती नाही म्हटलं तरी पण आता काय मग आवरायचं असतंय ना, मग काय चालतच असते. असं मस्त इकडं पसारा सगळं आवरायला घेतला होता. आणि आमच्या क्रिशाचे पावडरचे डबे वगैरे ना, मग एक्स्ट्रा एक असतोच माझ्याकडं, म्हणजे कधी एमर्जन्सीला संपला तर प्रॉब्लेम नको यायला ना, म्हणजे आपल्यामुळं आपलं बाळ उपाशी नको राहिलं पाहिजे ना. मग काय असं मी एक्स्ट्रा आणूनच ठेवत असते ना. एक मशीन वगैरे पण असं स्वच्छ करून घेतलेली होती. त्याची आंघोळ पण घातलेलं होतं ना. मग ते चटई वगैरे सगळं पावडर टिकली पण केली होती, हॉलमध्येच केलं होतं ना, इकडं TV बघत बघत. मग काय ते पण सगळं पसारा उचलून घेतला, आवरून घेतलं होतं ना. आणि लगेच ते पण आवरलं, झाडू मारायला पण घेतला होता ना. म्हटलं पटकन आपलं झाडू वगैरे करून घ्यावं, पोचा मारून घ्यावा. मग कसं टेन्शन नाही राहत ना. मग बाळ उठलं तरी आपल्याला काय वाटत नाही. नाहीतर कसं लेकरू उठतं, आपण मग ते कामच करत बसतो, मग ते रडतं. मला काय जमत नाही तसं, पोरींना काय रडू द्या वाटत नाही. म्हणजे तिनेही मी कोणत्याच पोरीला रडू नाही दिलेलं. कामं वाटलंच तर मी दिवसभर केलेत, पण पोरींना नाही रडू द्यायचे मी. पहिले आपलं पोरींना घ्यायचे, पहिले आपले लेकरं, नंतर कामं. कामं काय आयुष्यभर पडणार, आयुष्यभर करावंच लागणार आहे ना आपल्याला. पण लेकरांचे हे जे दिवस आहे ते परत नाही येणार ना, त्यांचं लहानपण परत येणार आहे का. त्यामुळं मग मी पहिले त्यांना बघत असते आणि मग नंतर कामाचं बघत असते ना. मग काय असं बेडरूम पण झाडून घेतलं होतं, हॉल किचन पण सगळं झाडून वगैरे स्वच्छ करून घेतलं होतं ना. आज क्रिशाचे पप्पा नव्हते तर थोडं काम कमीच होतं ना. मला त्यांचा टिफिन वगैरे सगळं बनवायचं, टिफिन वगैरे भरून द्यायचं, सगळं रेडी करायचं. मग त्याच्यात खूप वेळ जातो ना. आज काय तेवढं नव्हतं. मग मी अगोदरच टिफिन वगैरे पोरींच्याच याच्यात बनवून घेतलं होतं ना. माझं पण जेवण म्हटलं परत परत करायचं काम नाही ना. म्हणजे मग काय सगळंच पटापटा उरकून जातं ना. तर हे असं इकडं मग मी पण इकडं पण झाडू मारून झालं होतं ना. आणि लगेच मग आपलं म्हटलं चला हॉल पण झालेलाच आहे झाडू मारून, आता किचनकडे गेले ना. लगेच किचनचं पण आवरायला घेतलं होतं ना. आणि मटकी वगैरे मी भिजत घातलेली होती ना, ते पण असं उचलून ठेवलं. ते डब्बा वगैरे व्यवस्थित ठेवून दिलेला होता. आणि काल ते पोरींना हरभरे भाजलेले होते ना, ते पण सगळं पसारा म्हणजे आवरायचंच राहिलेलं होतं. मी फक्त पोरींचा टिफिन वगैरेच केलं ना, मग ते पण आवरायला घेतलं. सगळं बटाटे वगैरे होते. आणि इकडं ते पोहे केले होते सकाळी नाश्त्याला. आणि त्या दिवशी मी गुलाबजामुन बनवले होते ना. माझ्याच लक्षात राहत नाही बरं का मी काय कशात ठेवते, ते बघत राहते, सारखं चेक करते ना. लगेच इकडं ते इडलीचं पीठ पण होतं ना, ते म्हटलं थोडं आंबट होईल ना, वरतीच ठेवलं होतं, फ्रीज ठेवत. मग इकडं किचन पण सगळ्याला घेतलं होतं. म्हटलं एक 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 पटापट आपलं सगळं आवरून घेतलं. घर स्वच्छ टेन्शन नाही राहत. आणि म्हणजे अचानक आपलं घर घाण असतं, कोणी आलं मग चांगलं वाटतं.
आणि अचानक ज्या दिवशी आपलं घर स्वच्छ नसलं ना त्या दिवशी कोणी न कोणी येतच बरं का. असं माझ्यासोबत खूप वेळ झालेलं आहे ना. मग काय इकडं असं मस्त किचन पण सगळं आवरून घेतलं होतं, स्वच्छ केलेलं होतं. घासलं नव्हतं मी, म्हटलं वेळ होऊन जाईल ना. आणि मला फरशी पण पुसायची होती ना, कारण कसं आहे ते फरशी खूप महत्त्वाची आहे. कारण आमची शौर्य एवढी घाण करते ना, सारखं चिकट वगैरे काय काय सांडत राहते ना. तर मग ते फरशी नाही पुसले आणि एक दिवस की खूपच असं चिकट चिकट लागतं पायाला. मला काही करमत नाही. म्हटलं पहिले आपलं गॅस नंतर घासता येईल संध्याकाळी, पण पहिली फडशी वगैरे पुसायला घेतली ना. मग काय पहिले बेडरूमपासून अशाचा उठायचा पण वेळ झालेला होता ना, 2 वाजलेलेच होते ना. म्हटलं आता ही नको उठायला, एवढं माझं काम झालेलं पाहिजे, त्याचंच धाकधूक होता ना. मग काय असं फास्टमध्ये 5 मिनटात फरशी पुसून घेतली ना. 10 मिनटं लागेल तिथं 5 मिनटं लावले आणि पटापटा आपलं असं उरकून घेतलं होतं ना. तरी ती एकदा उठलीच होती बरं का. मग मधात मी तिला असं पटकन एक झोका दिला होता, म्हणजे ती उठायला नको ना. आणि तसं तर कपडे वगैरे घड्या घालायच्या राहिले होत्या ना, तर तेवढं बरं आज तिने काही त्रास नाही दिला मला. आवरेपर्यंत ती झोपलेलीच होती. नंतरही उठली ना, तर मग मी तिला असं झोका देतच काम करत होते ना. आणि माझ्या क्रिशाचं असं आहे ना, तिला म्हणजे आवाज आला ना लगेच उठते ना. ती घर असं शांत पाहिजे ना, नाहीतर लगेच मग तिला घेऊन बसावं लागतं, रडायला लागते. तिचे म्हणजे इतके कान तेज आहे ना, एवढासाही आवाज आला की तिला जाग घेऊन जातो ना. म्हणजे काय कान उघडे ठेवूनच झोपते ना ती, मला तर असंच वाटतं ना. अजिबात आवाज केलेला चालत नाही, एवढं हळूहळू म्हणजे बिना आवाजाचे ना कामं करावं लागते. मग काय इकडं फडशी पुसलीच होती, तोवर माझी क्रिशा उठली ना. बाबू उठला तू? उठला? उठला? झोपा झाली तुझी? झोपा झाली? झाली बाबूची झोपा? किती वाजले आता बाबू? 2 वाजले. 2 वाजून 6 मिनटं झाले. झाले तुझे? माझे पण कामं झाले. चला आता या, चला बाहेर या, जुजूच्या बाहेर या. या या या. झोक्यातून काढलंच नव्हतं ना, झोक्यातच ठेवलं होतं तिला. आणि म्हटलं चला झोका देत होते, आणि म्हटलं चला कपड्यांच्या घड्या राहिलेल्या आहे ना ते पण आवरून घ्यावं ना. मग ते ना राहिलं ना राहूनच जातं, पडतं. मग नंतर कंटाळा पण येतो. मग असं वाटतं लेकराला बघावं का ते करावं. आणि ते सारखं आपण काम करतो ना, एकदम असं थोडा वेळ अंग टाकलं ना तर मग आरामच करावा वाटतो ना. तर म्हटलं चला पहिले आपलं उरकूनच घेतलेलं बरं ना, नंतर आराम करता येईल ना म्हटलं. मग काय कपड्याच्या घड्या वगैरे घातल्या आणि मगच तिला मी बाहेर काढलं होतं ना. क्रिशा तशी माझी क्रिशा खूप गुणी आहे बरं का. म्हणजे असं जास्त त्रास नाही देत. कधीतरी तिला बरं नसलं किंवा सर्दी वगैरे झाली तरच रडते ती, नाही तर मग मस्त असे कामं करू देते आणि खेळते. मग कधी कधी करते. आता शेवटी लेकरू आहे, लहान आहे म्हटल्यावरती तर त्रास देणारच आहे ना. पण मग असं आता चालायचंच आहे ना थोडीशी मोठी होईपर्यंत. तिला नंतर मी असं झोक्यातून काढलं, थोडा वेळ तिचा लाड केला, तिला दूध वगैरे पाजलं होतं. आणि ती मस्त स्माईल करते ना, कधीही बघा स्माईल करते. आणि आपण म्हणजे असं बाहेरही गेलं ना तर तिला असं ओळख पाहिजे नाही ना, कोणाजवळही जाते पटकन, कोणालाही म्हणते घे मला. तिला खूप आवडतं असं बाहेर फिरायला, असं कोणी घेतलेलं, तिचं लाड केलेला. म्हणजे काय माहिती असं. नाहीतर लेकरं खूप रडतात. माझ्या पोरी म्हणजे दोन्ही मुली पहिले कोणाजवळ जात नव्हते ना, पण ही सगळ्यांजवळ जाते ना. मग काय 3 वाजले होते ना, लगेच आमच्या शौर्याला आणायला गेलो होतो ना खाली. म्हटलं चला पटकन उशीर व्हायचा आधी. आणि उशीर जर झाला ना थोडंसं तर लगेच आमची शौर्यानं रडायला लागते, कारण तिला लिफ्टची खूप भीती वाटते ना एकटीला यायला. त्यामुळं मग अगोदरच जावं लागतं ना मला. 2 मिनटं का होईना पण अगोदर उभं राहायलाच लागतं ना. काय मग शौर्या पण आलेली होती आणि मस्त असं शौर्याने घेतलेलं होतं तिला. आणि मग काय घरी आलेलं होतं. तर मग चला मग भेटू नवीन ब्लॉगमध्ये. इथंच ब्लॉगचे एंड करते. आणि ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. तर बाय बाय.